नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. प्रिया, तुला असं म्हणायचंय की तो फोन कुसुम वंसनी घेतला, वंसनी मामांना ती तशी धमकी दिली? हे बघ आई, घडलेली घटना हेच सुचवते. जर कुसुमात्याच्या मनाचा मी ताबा घेऊ शकते तर मग अभिमानचा का नाही? तुरुंगात जेव्हा आपली भेट झाली त्यावेळी तू म्हणाला होतास की बाळशास्त्रींचा खून सुलेखाने केला नाही. मी अभिमानच्या मनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करते आणि मला तो घेता येत नाहीये. त्या ममांचं आहे ना काही खरं नाही अगं. तुमच्या मनात असो वा नसो, एखाद्या माणसाने त्याच्या घरात बसून तुम्हाला त्याच्या मनाप्रमाणे वागायला लावलं तर कसं वाटेल तुम्हाला? नाही, एक मिनिट, मला काही नीट काय हे काय सांग मला एक्झॅक्टली. सुपरनॅचरल पॉवर्स, आणि मी सांगते ते 1% सुद्धा नाहीये. ह्या सुपरनॅचरल पॉवर्स वर्षानुवर्ष अस्तित्वात आहेत बाबा, आणि त्यांच्यावर सायंटिफिकली अभ्यास सुद्धा सुरू आहे. अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवतात ह्या पॉवर्स. अच्छा, मला एकच गोष्ट सांग, कुसुमला चक्कर येणं आणि ह्या गोष्टी ह्याच्यात काही संबंध आहे? माहित नाही, पण बाबा मला ना ही इन्फॉर्मेशन खूप इंटरेस्टिंग वाटली. म्हणजे ना यांचं स्वतंत्र असं जग आहे, आणि आय एम ईगर टू गो इन टू दिस वर्ल्ड. प्रिया, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, क्युरिओसिटी किल्स द कॅट. आय नो बाबा, मी फक्त माहिती म्हणून वाचते हे. तेवढ्यासाठीच वाच, म्हणजे कितीही इंटरेस्टिंग जरी वाटलं तरी. बाबा आय नो, डोंट वरी. तुम्ही पण ना उगाच टोक गाठता लगेच. मी असं काही करणार नाहीये, जस्ट. अगं तुझी काळजी वाटते. बा ते सगळं सोडून दे, फॉरगेट. मला एक सांग फक्त, साधारण झोपण्याविषयी तुझा काय प्लॅन आहे? हा चॅप्टर संपला ना की मी झोपणार. अच्छा, हा चॅप्टर संपला की? हो. दॅट्स प्रिटी सून. डू दॅट. हो. नाही बा. गुड नाईट. सुलेखा, आधी घरात नाही हे सांगण्यासाठी तू मला फोन केला होतास. आधी बरोबर तूही गायब झाली होतीस का? होतीस कुठे इतके दिवस? घटना तशा घडत गेल्या की मला जगाची उलथापालथ झाली नव्हती ना? शास्त्र्यांच्या घरातल्या एकाच्या मनाचा ताबा घेतला होता मी. कोणाचा? कुसुमात्या. काय साध्य केलंस त्यांनी? 2 महत्त्वाच्या गोष्टी. एक, शुभ्रापेक्षा जास्त काळ मी कुणाच्या तरी मनाचा ताबा घेऊ शकते. आणि 2, वर्तमानातली सर्वात मोठी अडचण. कोणती? प्रिया. प्रिया? बाबा,
काय रे मधू? विष्णूचा फोन आला होता. हो, काय म्हणतोय? काय म्हणाल तो की तुम्हाला निरोप द्या, वाड्याची डागडुजी वगैरे सगळी झालेली आहे. त्याला तिकडे एकट्याला राहायचं कंटाळा आलाय. तुमची वाट पाहते. खरंय, गणपती 8 दिवसावर आलेत. तेवढे झाले की मी जाईन म्हणतो. अहो बाबा, तुम्ही जावं म्हणून नाही सांगत आहे मी. तसं नव्हे, मलाही आता वाड्यावर जायची ओढ लागली आहे. एवढे गणपती झाले की आमची रवानगी वाड्यावर. बाबा, गणपती पुढच्या आठवड्यात आहेत? अरे बापरे, काल परवा साजरा केल्यासारखा वाटतोय गणेशोत्सव. सगळ्या धावपळीमध्ये हे वर्ष कसं काय गेलं काही कळलंच नाही. गेल्या वर्षी आपण 1.5 दिवसाचा गणपती केला, तेव्हा निखिल नव्हता. यावर्षी बाळ नाही. मधू, आपल्या घरात जे घडलं तसंच इतर अनेक घरांमध्ये घडलं असेल. किंबहुना आपल्या देशावरही अनेक संकट आली. पूर आले, दुष्काळ पडला, भूकंप झाले, अगदी अलीकडे बॉम्बस्फोट सुद्धा झाले. तरीही दरवर्षी गणरायाचं आगमन उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात होतं. मला प्रश्न पडतो, हा उत्साह येतो कुठून? तर हा उत्साह म्हणजे लोकांच्या मनात असलेली भाबडी आशा आहे. विघ्नहर्ता यावर्षी आपल्यासाठी आनंद घेऊन येईल, सुख आणि समाधान घेऊन येईल अशी. बाबा, समोरच्याच्या मनातले प्रश्न ओळखून त्याचं समाधान कसं करायचं हा जो तुमचा गुण आहे ना, माझ्यातही थोडासा आलाय. खरं सांगतो, क्लासेसमध्ये मला याचा खूप उपयोग होतो. खरंय. बरं, यावर्षी गणपती 1.5 दिवस ठेवायचा ना? श्रद्धा आणि भक्ती यांना दिवसांचं परिमाण नसतं. तुम्ही श्रद्धेनं फक्त एकदा जरी नमस्कार केला तरी तो देवाला पुरतो. खरंय, त्याच्या आगमनाने हे वर्ष तरी आपलं सगळं सुखासमाधानाचं जाईल अशी आशा करायची आपण. मधू, एक सांगू, मला असं वाटतं की गणरायाच्या आगमनाने लोकांच्या मनात जो उत्साह संचारतो हेच तो जागृत असल्याचं प्रतीक आहे, हे विसरू नको. येस, दिवस थोडे उरले, आता तयारी करायला पाहिजे. वसुधला सांगतो मी. हो, चाल. गणरायांच्या आगमनाची जय्यत तयारी व्हायला हवी. सांगतो. चाल.
डॉक्टर सामंत, मी डॉक्टर प्रदीप जोशी बोलतोय. बोला डॉक्टर जोशी. आय एम शुअर आज तुम्ही अभिमानची काहीतरी गुड न्यूज देण्यासाठी फोन केला असेल. नाही डॉक्टर, दुर्दैवाने नाही. का? काय झालं डॉक्टर जोशी? समथिंग इज रॉंग डॉक्टर. माझे अजूनही नीटचं लक्षात येत नाही, पण काहीतरी विचित्र घडतंय. मला कळत नाहीये डॉक्टर जोशी, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? डॉक्टर, अभिमानच्या रिकव्हरी प्रोसेसमध्ये ड्रास्टिक चेंज झालाय आणि तो सुद्धा निगेटिव्ह. मीच थोडासा साशंक झालोय. असं काय झालंय डॉक्टर जोशी? मी तुम्हाला इतकं डिप्रेस्ड कधीच पाहिलं नव्हतं. नाही डॉक्टर, आज अभिमानकडून तसाच प्रतिसाद आला म्हणून मी इतका डिप्रेस आहे. भरधाव वेगानं जाणारी गाडी अचानक थांबावी आणि तिथल्या तिथे बंद पडावी आणि त्या गाडीच्या ड्रायव्हरला प्रश्न पडावा की ही गाडी चालू होती की नाही. म्हणजे अभिमान इज टोटली ब्लँक. व्हॉट? हो डॉक्टर, जो मुलगा काल काही वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींवर काल घडल्यासारखा रिॲक्ट होत होता, तोच मुलगा काही महिन्यांपूर्वीची गोष्ट सांगताना अचानक ब्लँक व्हावा. पण हे कशामुळे झालं असेल असं तुम्हाला वाटतंय डॉक्टर जोशी? तोच मोठा प्रश्न आहे डॉक्टर. रिकव्हरीचा प्रॉब्लेम नाहीये, त्यासाठी मी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करू शकतो. प्रश्न एवढाच आहे डॉक्टर की कालच्या एका दिवसामध्ये असं काय घडलं ज्यामुळे अभिमानाच्या मनावरील सर्व घटना एका क्षणात पुसल्या गेल्या. मला काळजी आहे की असं पुन्हा घडलं तर. वसुधा, काय झालं? अगं तू यादी करतेस ना? हो. यादी करायला घेतली खरी, पण मनच लागत नाही. सारखं ना आपलं ते घर डोळ्यासमोर येतं जे गणपतीच्या दिवसात माणसाने फुलून गेलेलं असायचं. बाळभाऊजी, निखिल, पूनम, चंदू, राधा सगळे केवढे उत्साहात असायचे. गप्पा गोष्टी, गाणी, चेष्टा मस्करी सगळ्याला ऊत आलेला असायचं. गेली 2 वर्ष जणू सगळा आनंदच उसरलाय. मागच्या वर्षी निखिल गेला म्हणून बाळभाऊजी आले नाहीत. यंदा तर आधी घरात नाही, तो कधी येईल माहिती नाही. शुभ्राकडे पाहिलं की सगळं कळतंय मला वसुधा. मी बाबांशी बोललो. बाबांशी बोलायच्या आधी माझ्या मनाची तुझ्यासारखीच अवस्था होती. पण त्यांच्याशी बोललो आणि एक गोष्ट मला जाणवली. कुठली? विघ्न, संकट कोणालाही चुकलेली नाहीत. कोणालाही नाही. आपल्यावरती संकट कोसळलं की
आपण काहीही करू शकत नाही असं कळल्यावरती आपण देवापुढे जातो, त्याला हात जोडतो आणि विनंती करतो की बाबा रे, आमच्यावरची ही संकट दूर कर. आणि म्हणून आपण गणपती घरामध्ये आणतो. विघ्न आहेत म्हणून विघ्नहर्ता आहे. आणि तो जर आपली विघ्न हरण करायला येत असेल तर त्याचं स्वागत असं आपण दुःखी आणि कष्टी चेहऱ्याने करायचं. का कोण असतो, मलाही असं सारखं वाटतं की यावर्षी गणपतीच्या आगमनाने आपले सगळे संकट दूर होतील आणि पुन्हा सगळं पहिल्यासारखं वातावरण होईल घरामध्ये, सारखं वाटतंय. आधी सुद्धा त्याचं काम यशस्वी करून परतील माझी खात्री आहे. गजाननाच्या कृपेने तसंच होऊ दे. तसंच होईल वसुधा. बी पॉझिटिव्ह. तसंच होईल. चला आपण दोघं मिळून यादी घेऊ. चल सांग. आजोबा, आधी बोलतोय. आदिनाथा, 100 वर्ष आयुष्य आहे रे तुला. तुझाच विचार करत होतो. एकदाच भेटलास, नंतर तुझी भेट नाही, तुझ्याशी बोलणं नाही. कसा आहेस रे बाळा? मी ठीक आहे आजोबा. आजोबा, भाईने तुम्हाला सगळं सांगितलं, कळलंय मला, आणि तुमचं उत्तरही मिळालं त्यावरचं. हो, स्वप्नीलचं काय झालं? त्या परमेश्वरने 4 दिवसांची मुदत दिली आम्हाला. आदिनाथा, काय म्हणणं काय आहे त्या माणसाचं? आजोबा, आम्ही काही झालं तरी स्वप्नीलला त्या परमेश्वरच्या तावडीत न सोडवू, आम्हाला खात्री आहे त्याची. फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, त्यासाठी मी फोन केलाय. आलं लक्षात माझ्या. ही गोष्ट घरात कुणालाही सांगायची नाही, बरोबर? आजोबा, आदिनाथा, तुला, चंदूला तुमच्या जन्मापासून ओळखतो रे. नाही सांगणार मी, पण फक्त काहीच दिवस. थँक्यू आजोबा. आदिनाथा, माझीही एक रिक्वेस्ट आहे. आता आठवड्यावर गणपती आलेत, तेव्हा आजोबा, आपल्या घरी गणपती आणि मला यावंसं वाटणार नाही का? आजोबा, जोपर्यंत स्वप्नील सुखरूप सुटत नाही तोपर्यंत. ठीक आहे आदिनाथ, मी समजू शकतो. आजोबा, त्यातूनही आमच्या जर प्रयत्नांना यश मिळालं तर कदाचित मी, स्वप्नील आणि भाई आम्ही तिघही हजर राहू. देव तुमच्या प्रयत्नांना नक्की यश देईल. ठेवतो मी फोन आजोबा. काळजी घे बाळा. श्रीराम श्रीराम. हॅलो, काय झालं पुढे? मी तुम्हाला फोन करणारच होते.
गेल्या काही दिवसात अशा काही गोष्टी समोर होत आहेत त्यामुळे मला अंदाज यायला लागलाय की आपल्या विरोधात आणखी किती जण उभी राहत आहेत. एक एक करत याचं सैन्य तयार कधी होईल याचा अंदाजही येणार नाही तुला. सगळ्यात भीती आहे ना ती गनिमी काव्याची. तुझ्या विरुद्धच्या लढ्यामध्ये गनिमी कावा वापरला जाऊ शकतो आणि त्याहीपेक्षा फितुरीची. तुझा ज्यांच्यावर विश्वास आहे ना त्याच लोकांकडून. माझ्या बाबतीत जर म्हणाल तर स्वतः सोडल्यास माझा कोणावरही विश्वास नाही. त्यामुळे फितुरीचा प्रश्नच येत नाही. मी वन मॅन आर्मी आहे आणि तरीसुद्धा सगळ्या शास्त्रांना पुरून उरीन मी.